हे बघा आता सगळं घर आवरले मी, सगळं स्वच्छ झाले. आज लवकर उठले होते, इकडे पण आवरून घेतले. हा माझा ऋषी झोपले इथं. उठला होता सकाळी, रागून झोपले. त्याला राग आलाय. म्हणलं आता स्वयंपाक करून घ्यावा. देवपूजा पण झाली आहे माझी. हा देव आहे माझा. चला मग आता स्वयंपाक करायचे. पीठ मळून घेते पटापटा. पीठ मळून झाल्यावर चपात्या करायचे, परत मग बटाट्याची भाजी करायची, परत आम्हाला जायचंय गावात. चला मग आता चपात्या बनवून घेते पटापटा. तुम्ही म्हणसाल तवा किती काळा झाले यांचं. त्या तसल्या तव्यावर छान चपाती येते बरं. खाली चिटकत नाही, खाली लागत नाही. बघा आता किती छान चपाती. बघा कशी टमफुली. हे माझं छोटू चमचे आहे, तेल लावायला आणले मी. पटापटा चपात्या करून घेते. बारक्याला पण भूक लागली माझ्या. पटपट काम आवरते. फ्रेंड्स, माझी मम्मी तर जिना झाडतीये. आता आम्हाला बाजाराला जायचे परत. जिना स्वच्छ करून घ्यावं चांगलं. लय घाण झालं. काल थोडा पाऊस झाला ना, बाहेर त्याच्या मोठे झाले, खराब झाले. रोजच्या रोज झाडून घ्यावं लागते. मेंटेनन्स नाही लागते आम्ही, त्याच्यामुळे स्वतःला फिरत घालावं लागते. जेवढ्या आहेत ना व्हिडिओमध्ये सगळे वाटून घेते. एक दिवस मी करणार, एक दिवस दुसरं करणार, असं तेवढंच मेंटेनन्स असते ना. 500 रुपये मेंटेनन्स द्यावं लागते. आता माझी मम्मी झाडतीये. मग माझं जिना झाडायचं झाल्यावर मी आले, बटाटे धुतले, चांगलं स्वच्छ धुवून घ्यावा म्हणलं. आज आलू मटरची भाजी करावा, चांगली झणझणीत. चपाती तर पहिलेच करून गेलते मी. म्हणलं चपात्या करून जावा, नंतर गरम गरम भाजी असल्यावर मजा येते खायला पण. मग काय वाटाणे आणि बटाटे घेतले कुकरमध्ये. मग फोडणीची तयारी केली. तेजपत्ता वगैरे सगळं टाकलं, सगळे मसाले घेतले, मसाले टाकले, चांगले तळून घेतलं. परतून तळून घेतलंय त्याला. मग टाकल्यानंतर बटाटे चांगली उकळी आली, त्याला मसाला टाकला. वरून मॅगी मसाला टाकला. मॅगी मसाला टाकल्यावर छान चव यायची त्याला. हे बघा कशी झणझणीत दिसायली. चला मग आता भाजी पण झाली आहे. हे वाटाणे नाही का, मी पहिलेच ते बटाटे आणि वाटाणे शिजून घेतले होते ना. मग ते गरम पाणी मध्ये ठेवलं होतं काढून, ते पण टाकले मध्ये. आणि एक उकळी येऊ दिली, 1-2 उकळी येऊ दिले. चांगले शिजलेलं ते तसं बटाटा त्याच्यात, ते पण शिजलेलंच आहे. बघा कशी झणझणीत भाजी झाली. या मग जेवायला. चला बाय बाय बाय, भेटू मग उद्या.